शहरातील डम्पिंग ग्राउंडची नगराध्यक्ष अभिजित दादा पाटील यांनी केली पाहणी। शेतकऱ्यांना खत घेऊन जाण्याचं केलं आवाहन। शहादा शहरातील घनकचरा व्यवस्थापन आणि डम्पिंग ग्राउंडची पावसाळ्यापूर्वी नगराध्यक्ष अभिजित दादा पाटील यांनी पाहणी केली। यावेळी ओल्या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात आले असून हे खत आता शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालं असून पालिकेच्या स्वच्छता विभागाशी संपर्क साधून शेतकऱ्यांनी खत घेऊन जावे असं आवाहन नगराध्यक्ष श्री पाटील यांनी केलं। शहादा शहराच्या वतीने नगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन आणि पावसाळ्यापूर्वी जे आपलं डम्पिंग ग्राउंड आहे इथली पाहणी आज आम्ही केलेली आहे। जो संपूर्ण शहरातला ओला आणि सुका कचरा जमा होतो तो इथं या डम्पिंग साईटवर आणण्यात येतो आणि त्याचं इथं विलगीकरण म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा सेपरेशन करण्याची प्रक्रिया सुरू असते। त्या माध्यमातून शहादा नगर परिषदेच्या वतीने जो ओला कचरा संकलित करण्यात आला होता त्याचं बायोमायनिंग करून त्याचं खत निर्मित करण्यात आलेलं आहे। हे खत आजपासून शेतकऱ्यांसाठी शहादा नगर परिषदेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। साधारण 200 रुपये प्रति टन अशा प्रकारचा त्याचा रेट ठरवलेला आहे। त्यामुळे माझी या परिसरातील शेतकरी असतील, नागरिक असतील, ज्यांना खताची आवश्यकता असेल त्यांना माझी विनंती असेल की आपण इथं जे दोंडाच्या रस्त्यावरील जे आपलं डेपो आहे तिथून आपण खत घेऊन जायचं आहे। आजपासून सुरुवात झालेली आहे। काही शेतकऱ्यांनी येऊन खत घेऊन जाण्याला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे अजून कोणाला गरज असेल तर त्यांनी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाशी संपर्क करावा आणि जी व्यवस्था नगरपालिकेने लावून दिलेली आहे त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती करणार आहे। शहरातील घरोघरी संकलित होणारा ओला व सुका कचरा दोंडाईचा रस्त्यावरील डम्पिंग ग्राउंडवर आणला जात असून त्याचे योग्य प्रकारे विलगीकरण केलं जात आहे। ओल्या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात आले असून हे खत आता शहादा नगर परिषदेतर्फे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलं आहे। नगराध्यक्ष अभिजित दादा पाटील यांनी माहिती देताना सांगितलं की या खताचा दर साधारणपणे 200 रुपये प्रति टन निश्चित करण्यात आला आहे। ज्या शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना खताची आवश्यकता असेल त्यांनी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाशी संपर्क साधून डम्पिंग ग्राउंडवरील डेपोमधून खत घेऊन जावे असं आवाहन त्यांनी केलं आहे। काही शेतकऱ्यांनी खत घेण्यास सुरुवात केली असून उर्वरित इच्छुकांनी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाशी संपर्क साधावा असं त्यांनी नमूद केलं। यावेळी नागरिकांनी स्वच्छतेबाबत महत्त्वाचे आवाहन करण्यात आलं। घरोघरी संकलन करण्यासाठी कचरा येणाऱ्या घंटागाडीत कचरा टाकताना ओला व सुका कचरा वेगळा करूनच द्यावा। नागरिकांनी कचऱ्याचे स्रोतावरच विलगीकरण केल्यास पालिकेवरील ताण कमी होईल तसेच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मोठी मदत होईल असं नगराध्यक्षांनी स्पष्ट केलं। शहरातील स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी नगरपालिका विविध उपाययोजना राबवत असून नागरिकांनीही त्यात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। MTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संतोष आकडमल, शहादा।